पुढे जाऊयात। राणा दाम्पत्यानं अडसूळ कुटुंबाची भेट घेतलेली आणि ही भेट आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे। राणा दाम्पत्य आणि अडसूळ यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे आणि अशात आज झालेली ही भेट अडसूळांच्या निवासस्थानी जाऊन राणा दाम्पत्यानं ही भेट घेतली आहे। अभिजित अडसूळांसोबत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी चर्चा केली आहे। राणा आणि अडसूळांमधील राजकीय वैर आता संपणार का अशी चर्चा या भेटीनंतर सुरू झाली। अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो। आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एनडीएचे घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो। आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला, तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे 400 पार, या नाऱ्यावर सगळेजण आम्ही काम करत आहे आणि मला वाटतं ते श्री रामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला, श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं। आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला श्री राम भगवंताचं मंदिर झालं, राम भगवंत विराजमान झाले। त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्या धामधुमीने साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू। रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो। नक्कीच आमच्या घरी आले, आम्ही आमच्या जे आदिरातिथ्य करायचं होतं ते आदिरातिथ्य केलेलं आहे। आता काय पुढची भूमिका? मित्रांना भाजपच्या तुम्ही घटक पक्षामध्ये आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही। बघा, राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे। 400 पारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते। आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत, परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा। तर याच घडामोडीविषयी अधिक बोलूया। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत। चेतन, राणा आणि अडसूळ यांच्यामध्ये झालेली आजची भेट एकूणच निवडणुकीच्या तोंडावरती झालेली ही कट्टीबट्टी म्हणून याकडे बघता येईल। काय वाटतंय, कशी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सध्या राणांकडून सुरू आहे? चेतन यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकला नाही। चेतन, राणा आणि अडसूळ यांच्यामध्ये झालेली ही भेट स्वाभाविक आहे की या भेटीनंतर चर्चा होते, कारण शत्रू एकेकाळचे एकमेकांना भेटतात, मित्रत्वाच्या गप्पा होत आहेत। काय कळतंय या भेटीनंतर, काय चर्चा सुरू झाली आहे? अमरावती लोकसभा मतदारसंघातून बऱ्याच काळ खासदार राहिलेले होते आणि यावेळी देखील महायुतीकडून ते उमेदवार म्हणून इच्छुक होते, मात्र महायुतीमध्ये ही जागा ही भाजपच्या वाटेला गेली आणि नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अमरावतीची उमेदवारीची माळ गळ्यात पडली। मात्र आपण पाहिलं तर आनंदराव अडसूळ हे नवनीत राणा यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळालं। त्यांचे वक्तव्य होते हे नवनीत राणा यांच्या विरोधातले वक्तव्य ते आतापर्यंत करत होते। आज देखील त्यांनी अक्षरशः राणा कुटुंबियांची अक्कल देखील काढलेलं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर राणा कुटुंब हे आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांच्या घरी जाऊन आपण पाहिलं असेल की सपत्नी ते घरी गेले आणि त्यांच्या देखील कुटुंबियाची भेट घेतली। मात्र या भेटीनंतर कुठेही अडसूळ कुटुंबियांनी आपण अजूनपर्यंत नवनीत राणा किंवा राणा कुटुंबियांना समर्थन देतो असं म्हटलं नाही। त्यांनी फक्त असं सांगितलं आहे की ही जी चर्चा होती ही चर्चा सकारात्मक। अडसूळांनी आपली भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही आहे। चेतन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।